श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढच्या काही सेकंदात तुम्हाला असा संदेश ऐकायला मिळणार आहे जो कदाचित तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. हा व्हिडिओ म्हणजे योगायोग नाही, ही स्वामींची एक प्रचिती आहे. जर तुम्ही सध्या खूप दुःखात असाल, मनात खूप विचार चालू असतील आणि काहीच मार्ग दिसत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण हा फक्त व्हिडिओ नाही, हा तुमच्यासाठी आलेला एक संकेत आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात याचा अर्थ एकच आहे, स्वामी समर्थ यांनी तुम्हाला इथे आणलं आहे आणि आज जे तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहेत. फक्त 2 मिनिटे मन लावून ऐका आणि मग स्वतः बघा तुमचं मन किती शांत होते. कधी वाटतंय की सगळं संपलंय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण शेवटी तुम्हाला असा संदेश मिळणार आहे जो तुमच्या प्रत्येक दुःखाला उत्तर देणार आहे. शेवटी मी तुम्हाला स्वामी समर्थांचा असा एक संदेश सांगणार आहे जो 90% लोकांना माहीतच नाही आणि तो ऐकल्यावर तुमचं आयुष्य बदलणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी समर्थांचे विचार हे फक्त शब्द नसतात, तर ते मनाला आधार देणारी शक्ती असते. जेव्हा मन खूप दुःखी असतं, तणावात असतं, तेव्हा स्वामी समर्थ यांचे हे प्रेरणादायी विचार ऐकले की आतून शक्ती निर्माण होत असते. असे काही शक्तिशाली विचार आहेत जे तुमचं दुःख नक्कीच हलकं करणार आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी संदेश आहे. कितीही मोठं असो, हा विचार मनात ठेवला की भीतीही नाहीशी होत असते. आपण एकटे नाही हे जाणवलं की दुःख आपोआप कमी होत असतं. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. कधी-कधी आयुष्यात वाईट घटना घडतात, पण त्यामागे काहीतरी चांगलं लपलेलं असतं. हा विचार स्वीकारला की मन शांत होतं आणि तणाव कमी होत असतो. बाळा, श्रद्धा आणि सबुरी ठेव. लगेच परिणाम नाही दिसले तर विश्वास सोडायचा नाही. योग्य वेळ आल्यावर सर्व काही आपल्या बाजूने घडत असतं. तर बाळा, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नको. आपल्या हातात फक्त प्रयत्न असतात, परिणाम नाही. जेव्हा आपण पूर्ण मनाने काम करतो, तेव्हा दुःखासाठी जागाच राहत नाही. मन शांत ठेवायचं आहे, सर्व ठीक होणार आहे. जास्त विचार केल्याने दुःख हे वाढत असतं. शांत मनाने परिस्थितीकडे पाहिलं की उपाय दिसायला लागतो. बाळा, देवावर विश्वास ठेव, नक्कीच मार्ग सापडेल. अडचणी आल्या की घाबरून जायचं नाही. विश्वास ठेवलात तर योग्य दिशा ही नक्कीच मिळणार आहे. जे सोडून द्या जे तुमच्या हातात नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. जो बदलता येत नाही ते स्वीकारलं की मन हलकं होत असतं. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येत असतो. कालचं दुःख आज घेऊन बसायचं नाही. प्रत्येक सकाळ एक नवीन सुरुवात असते. तुम्ही आता कितीही दुःखात असाल, पण लक्षात ठेवा, हे कायमचं नाही. वेळ बदलते, परिस्थितीही बदलते आणि तुमचं आयुष्यही नक्कीच बदलणार आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगत असतात, फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी सर्व काही ठीक करीन. तुमचं मन अजून शांत आणि मजबूत व्हावं म्हणून स्वामी समर्थ यांचे आणखी काही मनाला भिडणारे असे प्रेरणादायी विचार आहेत, जे ऐकल्यानंतर तुमचं मन आपोआप शांत होणार आहे. स्वामी म्हणतात, ज्याच्यावर माझी कृपा आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही. कधी-कधी आपल्याला वाटतं सगळं संपलेलं आहे, पण स्वामी सांगत असतात, तुमच्यावर कृपा असेल तर काहीही बिघडणार नाही.
हा विचार मनात ठेवला की आत्मविश्वास हा वाढत असतो. तुमचं दुःख मी पाहत आहे, योग्य वेळी ते दूर करीन. आपण जेव्हा एकटे वाटतं तेव्हा हा विचार खूप आधार देत असतो. तुमचं प्रत्येक अश्रू स्वामी पाहत आहेत आणि योग्य वेळ येणारच आहे. धीर सोडायचा नाही, शेवट हा गोडच होणार आहे. प्रत्येक कठीण काळ हा तात्पुरता असतो. शेवटी सर्व काही ठीक होणार आहे हे मान्य केलं की मन हलकं होत असतं. मनात सकारात्मक विचार ठेवायचे आहेत. नकारात्मक विचाराचं दुःख वाढवतात. चांगलं विचारलं की जीवन आपोआप बदलायला लागत असतं. तुला जे मिळालं आहे त्यात समाधान मान. आपण जे नाही त्यावर लक्ष देत असतो, पण जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिलं की आनंद वाढत असतो. स्वतःवर विश्वास ठेव, मी तुझ्यातच आहे. तर स्वामी म्हणत असतात, स्वामी बाहेर नाहीत, ते आपल्या आतच आहेत. स्वतःवर विश्वास ठेवला की ताकद आपोआप वाढत असते. रडू नकोस, ही वेळही निघून जाईल. बाळा, कितीही मोठं दुःख असलं तरी ते कायमचं नसतं. सर्व काही बदलतं, हे सत्य आहे. जिथे आशा आहे तिथेच मार्ग आहे. आशा सोडली की सगळं संपलेलं असतं, पण आशा ठेवली की नवीन मार्ग दिसत असतो. तुझ्या आयुष्यात जे घडतंय ते माझ्या इच्छेनेच घडतंय. कधी कधी आपण प्रश्न विचारतो, माझ्याच बाबतीत असं का? पण प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असतं, जे पुढे गेल्याच्या नंतर आपणाला कळत असतं. आता तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती तुमची अंतिम अवस्था नाही, ती फक्त एक टप्पा आहे. स्वामी समर्थ सांगत असतात, विश्वास ठेव. अंधार कितीही गडद असला तरी प्रकाश हा येणारच असतो. आजपर्यंत तुम्ही खूप सहन केलं आहे, खूप वेळा रडला आहात, खूप वेळा एकटं वाटलं आहे. पण आता इथून पुढे सगळं बदलणार आहे. कारण स्वामी समर्थ स्वतः सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जेव्हा स्वामी पाठीशी असतात तेव्हा कोणतीही अडचण मोठी राहत नाही. हा अंधार कायमचा नाही, ही वेळही कायमची नाही. तुमचं दुःख कायमचं नसतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्यासोबत आहेत आणि योग्य वेळ येताच ते तुझं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहेत. आजचा हा संदेश जर मनाला भिडला असेल तर एकदा मनापासून बोल, श्री स्वामी समर्थ, आणि बघ, आतूनच एक वेगळी शक्ती जाणवणार आहे. विश्वास ठेव, तुझं आयुष्य बदलण्याचा क्षण खूप जवळ आला आहे आणि तो बदल स्वामींच्या कृपेनेच होणार आहे. तुला हा व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी समर्थांची कृपा आहे असं समज. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.